नमस्कार मित्रांनो, आज एक खूप मोठा प्रॉब्लेम आपल्याला सगळ्यांना फेस करायला लागतो आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे, तो म्हणजे कमर्शियल सिलेंडरचा प्रॉब्लेम. मित्रांनो, हा प्रॉब्लेम फक्त बँगलोरमध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये आहे. मित्रांनो, सिलेंडर मिळणं खूप अवघड झालेलं आहे. यामुळे फक्त सिलेंडरचाच प्रॉब्लेम नसून या प्रॉब्लेममुळे बरेचशी लोक अडचणीत आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये छोटे व्यावसायिक म्हणजे छोटे छोटे हॉटेल चालवणारे, टपरी चालवणारे, ढाबे चालवणारे, ह्या प्रॉब्लेममुळे बऱ्याचशा लोकांची रोजीरोटी संकटात आलेली आहे मित्रांनो. कारण सिलेंडर जर नाही मिळाला तर हॉटेल व्यवसाय चालू कसा ठेवायचा. आणि त्याच्यामुळे आज बँगलोरमध्ये तर हॉटेल असोसिएशननी हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. तर बऱ्याचशा ठिकाणी हे सगळं चाललेलंच आहे. महाराष्ट्रामध्ये पण मी ऐकतो न्यूज. तर मी स्वतः एक छोटासा शॉप चालवत असल्यामुळे मुंबई वडापाव कंपनी नावाचा मला या प्रॉब्लेम फेस करावा लागतो आहे. आता मित्रांनो, ह्याच्यामुळे होणार काय आहे, सिलेंडर नाही मिळाला तर धंदा ओपन करू शकत नाही, बिझनेस ओपन करू शकत नाही. जी लोक काम करत आहेत त्यांना पगार द्यायचाच आहे. म्हणजे इन्कम झालं नाही तरी पेमेंट द्यायचं, कामगारांचं जागेचं भाडं द्यायचं आहे. आणि अशा या प्रॉब्लेममुळे खूप छोटे छोटे व्यावसायिक मित्रांनो अडचणीत आलेले आहेत. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये? तुम्ही कुठून आहात? तुमच्याकडे काय कंडिशन आहे? सिलेंडर मिळतो आहे का? म्हणजे कमर्शियल सिलेंडरचा एवढा तुटवडा आहे का सगळं बँक म्हणजे कम्प्लिटली बंदच आहे, आज मिळतच नाही आहे. ही कंडिशन जर अशीच चालू राहिली तर खूप मोठं संकट निर्माण होईल मित्रांनो. तर माझी भारत सरकारला आणि ह्या कंपन्या ज्या गॅस प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांना माझी विनंती आहे का लवकरात लवकर यांनी याच्यातून मार्ग काढला पाहिजे. कारण बरेचसे लोकच्या रोजीरोटीचा सवाल आहे मित्रांनो. कारण हे जर चाललं नाही तर या सगळ्या गोष्टीचं पेमेंट आणि या सगळ्या गोष्टीचा खर्च कसा तो उचलणार व्यक्ती? तुम्हाला काय वाटतं? माझं म्हणणं पटत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, आयुष्यामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. कधी विचारही केला नव्हता का असं काहीतरी एक संकट उभं राहील. पण आज हे जे युद्ध चाललं आहे, ह्या युद्धामुळे बघा काय संकट निर्माण झालं आहे देशावरती, आपल्यावरती. म्हणजे युद्ध दुसरीकडे, संकट आपल्याकडे. तर हे सगळं असं आहे मित्रांनो. आयुष्यात कधी काय घडेल याचा नेम नाही आहे. त्याच्यामुळे आजचा जो दिवस आहे तो कसा आनंदात जगता येईल हेच आपल्या हातात आहे मित्रांनो. माझा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो. थँक्यू.